मित्रांनो, सर्वात आधी आहे ना हा व्हिडिओ बघा आणि जर का तुम्ही अशा माणसाच्या बोलण्यात अडकला असाल, तुम्हाला या माणसाचं बरं वाटत असेल, खरं वाटत असेल, तर सॉरी मित्रांनो, तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. तुम्हाला बाहेर काढणं इम्पॉसिबल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न हिंदूंनो विसरू नका. हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा हे महाराजांचं स्वप्न आहे. आणि तुम्ही जर डाळ तांदळाच्या भावासाठी आणि पेट्रोलच्या भावासाठी रोजगारासाठी जर मतदान करत असाल तर तुम्ही धर्मद्रोही ठरता. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं अर्थात हिंदूंच्या स्वराज्याचं स्वप्नपूर्तीसाठी मतदान करा. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अशा नालायक माणसाच्या तोंडी अजिबात शोभत नाही. दुसरं म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं डाळ तांदूळ पेट्रोल रोजगार याच मुद्द्यावर आपली मतं दिली पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा नालायक माणसांना आपणच आव्हान दिलं पाहिजे की 2 दिवस तुमच्या एसीच्या गाड्या एसीचे बंगले तुमचा कपडा लत्ता जमातमा सोडून 2 दिवस आपल्या सामान्य माणसांसारखं जगून दाखवावं. मग त्यांनी अशा पोकळ धर्माच्या गप्पा माराव्यात. आम्ही सुद्धा हिंदू आहोत, पण आम्हाला अशा धर्मद्वेषी आणि धर्माविषयी भडकाऊ भाषण करणारा माणूस अजिबात नकोय.